2 मिनटं थांबतो जरा, बघूया हा नजारा परत भेटणार म्हणजे भेटेल नेक्स्ट इयरला, नेक्स्ट इयर किंवा अपकमिंग इयर्सला, पण शेवटी जो ॲट द मुमेंट आहे सांगता येत नाही. हां इथून बघू की नाही तो सांगतात. त्यामुळे गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या मनालीचं आपले 3 दिवस संपलेत आणि आता आमचं चेकआउट आहे. आता आम्ही चेकआउट करतो आहे, पण त्याच्या आधी आता सध्या कपडे घेतलेत एका बॅगमध्ये आणि जाणार आहे आता, कारण काल आम्ही स्नोमध्ये जाऊन आलो आहे, तर जरा अंग थोडंसं अकडल्यासारखं वाटलं आहे. तर त्यामुळे वशिष्ठला आता आंघोळ करायला जातो आहे गरम पाण्याशी. हो, गरम पाण्यात, नॅचरल हॉट स्प्रिंग. हायपरलॅप्स लावला एक, बघू कसा येतोय. चांगला आला तर तुम्हाला दाखवू. आणि आमचा रूम तुम्हाला दाखवला असेल थोडासा. आमचा एक फर्स्ट बेडरूम होता हा, वॉशरूम वगैरे, आणि सेकंड बेडरूम हा होता आमचा. तो थोडा खराब झाला आहे, कंबळ वगैरे टाकले, खूप पसारा झालाय. पसारा सोडा, रूम बघा, रूमचा व्ह्यू बघा. दाखवतो व्ह्यू, दाखवतो नंतर. आम्हाला दाखवतो, आम्हाला तर बघून जा. साईडला गेल्यावरती तर चला आता आम्ही वशिष्ठला जातोय आणि त्यानंतर आम्ही निघणार आहे कसोलला. तर चला आता पहिलं जाऊया वशिष्ठ. आणि आजचं जरा तो तापमान जरा हां बऱ्यापैकी खूपच चांगलं आहे, कारण 8 डिग्री झाला. कारण ग्लव्स वगैरे घातले नाहीत म्हणजे समजून जा 7-8 डिग्री वगैरे असेल. कसोलला आय थिंक थोडं अजून जास्त असेल टेम्परेचर, बघू कसं ते. तर चला आता मी आता निघतोय आता वशिष्ठला आंघोळ करायला. आमची एकदा जो आमचा रूम आहे ना त्याचं एकदा बाहेरून दाखवतो. फ्लोर आहे आणि एक ग्राउंड फ्लोअर आहे, 2 फ्लोअर आहेत. आणि असंच इथून असं या साईडला गेल्यावर आपल्या खिडकीतनं दिसतो ना तो व्ह्यू, हा बघा. आणि अजून बाजूला पण घरं आहेत, ते पण घरं म्हणजे ऑलमोस्ट अर्धी घरं आणि अर्धं हॉटेल टाईपच आहे. चला पहिला आंघोळ करून येऊया. हो मित्रांनो, आम्ही वशिष्ठवरून आंघोळ करून आलो आहे आणि आता आम्ही मनालीला बाय बाय बोलणार आहे. हो, पॅकिंग झाली आणि या घराला पण तिथे आम्ही स्टे केलेला त्याला पण आता बाय बाय बोलायचं टाईम आला आहे. हो, जीवावर आले. फर्स्ट डे आलो तेव्हा मजा आली, सेकंड डेला जरा थोडं थंडी होती, पण आज एवढं भारी वाटतंय ना. थर्ड डे पण चांगला गेला कालचा, पण आता आपल्याला जायला लागणार शेवटी. जावंसं तर वाटत नाही, पण ठीक आहे, आता नवीन काहीतरी नवीन जागी. तर चला आता सध्या आम्ही बॅकयार्ड साईडला आलो आहे. जरा 2 मिनटं जरा व्ह्यू, 2 मिनटं जो व्ह्यू आहे तो व्ह्यू बघणार आहे. आपला 3 दिवस आपण केलेला टाइमलॅप्स येणार आहे तुझ्या. हो, टाइमलॅप्स अभिषेकने काढलाय. तर त्यानंतर निघू. काय बोलायचं कोणाला? नाही सध्या तर आता आपण आम्ही कसोलला जाणार. आता कसोलला जायचं आमच्या डोक्यात भेटू, डायरेक्ट कसोलला भेटू. आता हा ब्लॉग तुम्हाला कसोल जाईपर्यंत तुम्हाला असेल चालू, बघत राहा पुढचं कसं. हो, हा कंटिन्यू असणार ब्लॉग. तर चला निघूया कसोलला. जरा 2 मिनटं थांबतो जरा, बघूया हा नजारा परत भेटणार म्हणजे भेटेल नेक्स्ट इयरला, नेक्स्ट इयर किंवा अपकमिंग इयर्सला, पण शेवटी जो ॲट द मुमेंट आहे सांगता येत नाही. हां इथून बघू की नाही तो सांगतात. त्यामुळे इथून बघून घ्या. चला, ही आमची पहिली ट्रिप होती हिमालयातली. अशा आणखी येणार आणि आणखी करू. येस डेफिनेटली. फक्त
ना तिकडे जे राहतात म्हणजे आलेत ना जनावर वगैरे त्यांचे ना केस फास्ट वाढतात. गरज त्यांना ना ती वाढलीच नाही आणि वातावरण पण तसं बोलतात करायला ते वाढतात. आपल्या इथे राहतात त्यांना गरज असते त्यामुळे लोक त्यांचा फर आपण कळत राहतो. हो हो. आता आपण मणीकरण रोडवरती पोचलोय. मणीकरण रोड आहे हा. आता वाजलेत किती 3:51 वाजलेत. आपण निघालेलो कितीला अराउंड 2ला 2 वाजता निघालेलो. आता 3:51 वाजलेत काय. हां 2:30ला निघालेलो. 2:30ला निघालेलो. 2:30 वाजता निघालेलो. आता 3:51 झालेत. आता मणीकरण रोडला आहे. आता कसोलला आम्ही जातोय. अजून तरी असेल 1.5 तासाचा अजून 1 तास 45 मिनिट्सच्या अराउंडचा डिस्टन्स असेल बाकी. तर करूया. एव्हिएटर मॅप आहे काय. चला चला थोडासाच बाकी रस्ता एकदम थोडासा बाकी आता. चला लवकर पोचा. आणि हा बघा व्ह्यू बघा कसा अभिषेक गोप्रो करतोय तुम्हाला दिसत असेल. चला आता जी तुम्ही बघताय ना आता जे दाखवणार आहे तुम्हाला मी की पार्वती. तर आता इथून मणीकरण रोडवरनं आपण इथून लेफ्ट घेतला की तिथून पार्वती व्हॅली चालू होतात इथून सगळ्या. आणि ही जी खाली तर आता पार्वती व्हॅली इथून चालू झाली आहे. आणि जी खाली तुम्ही दिसते बघा दिसेल की नाही माहीत नाही. थोडं मुश्किल आहे. थोडं पुढे गेल्यावर दाखवतो. ती पार्वती नदी इथून पार्वती नदीचं स्टार्ट होतं. हां इथून म्हणजे दिसायला स्टार्ट होते पार्वती नदी. आणि बघा पार्वती तर आता इथून मणीकरण रोडवरनं आपण इकडून लेफ्ट घेतला की तिथून पार्वती व्हॅली चालू होतात इथून सगळ्या. आणि ही जी खाली दिसते बघा नाही रे पार्वती व्हॅली आहे. हा मी बोललो